जे साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ शहादा संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक कडून मान्यता प्राप्त अभ्यास केंद्र कोड क्रमांक 5221 ए च्या वतीने सेंटर कोड क्रमांक 5221 ए शहादाच्या वतीने मी समंत्रक श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो। त्याचबरोबर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मंगलमय शुभकामना देतो। मित्रांनो, समंत्रक श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत द्वारा निर्मित यूट्यूब चॅनल कडून सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार करतो। ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानव्य विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम HUM 101 या विषयाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार। तर मित्रांनो, सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राइब अवश्य करा। कारण सबस्क्राइब केल्यामुळे मी तुमच्यासाठी जे नवनवीन व्हिडिओ पाठवतो ते व्हिडिओ, त्याची माहिती, त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल। म्हणून सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। त्याचबरोबर मित्रांनो, आम्ही व्हिडिओ तयार केल्यानंतर त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला शेअर करत असतो, पाठवत असतो। तर ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। आणि हा मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स जरूर पाठवा। कारण तुमच्या कमेंट्स आम्हाला नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा देत असते। तर चला मित्रांनो, आजच्या सत्रामध्ये आपण HUM 101 अर्थात मानव विद्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम मध्ये पुस्तक पहिले मानव विद्या व ललित कलांचा परिचय याच्यामधला घटक क्रमांक 4 ज्याचे नाव आहे चित्रकला शिल्पकला या घटकाविषयी आपण माहिती समजून घेणार आहोत, माहिती प्राप्त करणार आहोत। तर चला मित्रांनो, घटक क्रमांक 4 चित्रकला शिल्पकला याच्यामध्ये आपण सर्वात पहिला मुद्दा चित्रकला व शिल्पकला एक कला व्यवहार याच्याविषयी माहिती मिळूया। किंवा चित्रकला व शिल्पकला एक कला व्यवहार याचे स्वरूप स्पष्ट करा, याचे स्वरूप स्पष्ट करा। जर असा प्रश्न आला तर तुम्हाला सदर उत्तर लिहिता येईल। तर चला मित्रांनो, हा मुद्दा आपण समजून घेऊया। चित्रकला व शिल्पकला एक कला व्यवहार याचे स्वरूप याच्याविषयी माहिती अशी। एक कला व्यवहार म्हणून चित्र शिल्पांचा विचार प्रथम करूया। कुठल्याही कला व्यवहारात कलाकृती ही केंद्रस्थानी असते, तिचा निर्माता हा पूर्व घटक असतो, तर रसिक किंवा समीक्षक हा उत्तर घटक असतो। मित्रांनो, परत एकदा ऐका, कुठल्याही कला व्यवहारात कलाकृती ही केंद्रस्थानी असते, तिचा निर्माता हा पूर्व घटक असतो, तर रसिक किंवा समीक्षक हा उत्तर घटक असतो। अन्य घटक हे परिघावरचे घटक असतात। पुढील परिच्छेदवरून आपल्याला हा मुद्दा स्पष्ट करता येईल। जसं या ठिकाणी कला, इतिहास, त्याच्या खाली रसिक व समीक्षक, त्याच्या खाली कला दालने, संग्रहालय, कला शिक्षण, त्याच्या खाली कलाकृती, त्याच्या खाली कलाकार, त्याच्या खाली परत स्वरूप आणि मग कलाशास्त्र। तर कलाचा इतिहास
नमूद करताना त्याच्यामध्ये रसिक, समीक्षक, कला दालने, संग्रहालय, कला शिक्षण, कलाकृती, कलाकार, स्वरूप आणि मग कलाशास्त्र ह्या सर्व बाबी येतात. कलाकार हा कलाकृती निर्माण करतो तेव्हा वास्तविक ती त्याची स्वतःची स्वतंत्र निर्मिती असते. हे खरे असले तरी रेषा, रंग अशी माध्यमे हाताळताना आणि त्यातून चित्रावकाश निर्माण करताना तो जी कलातंत्रे योजतो त्याच्या पाठीमागे त्या आधीच्या अनेक पिढ्यातील कलावंतांच्या विविध प्रयोगांची एक दीर्घ परंपरा उभी असते. चित्रकार किंवा शिल्पकाराचे कला शिक्षण कोणत्या कला परंपरेत व संप्रदायातून झालेले असते त्याचाही परिणाम त्याच्या चित्रशैलीत दिसत असतो. ह्या परंपरेतून त्या कलांचे एक सौंदर्य शास्त्र तयार झालेले असते. कलावंतांना प्राप्त झालेली कला ही या सौंदर्य शास्त्राने व कला परंपरांनी संस्कारित झालेली असते. कलाकार त्याच्या व्यक्तिगत अनुभवांची कलाद्रव्यांच्या माध्यमातून संकल्पनात्मक रचना करतो. त्यावेळी त्या अनुभवाला जो आकार प्राप्त होतो त्यातून कलाकृती ही जन्माला येत असते. हा दृश्यानुभव मग निर्मात्याच्या एकट्याच्या खाजगी अनुभव राहत नाही. रंग, रेषा यातून निर्माण झालेला हा दृश्यानुभव सार्वजनिक स्वरूपाचा व कुणालाही अनुभवता येईल असा विश्वात्मक बनतो. थोडक्यात चित्रकार किंवा शिल्पकार हा अनुभवांची दृश्यात्मक रचना करणारा निर्माता असतो. कलाकृती हा कला व्यवहारातील केंद्रवर्ती घटक मानण्यात येतो. कलावंतांचा सर्जक अनुभव कलाकृतीच्या माध्यमातूनच रसिकांपर्यंत पोहोचतो. रसिकालाही कलाकृतीच्या माध्यमातूनच सौंदर्य अनुभवाची प्रतीती येते. कलावंताला जो अनुभव संप्रेषित करायचा असतो तो कलाकृतीच्या माध्यमातूनच चिन्हांकित झालेला असतो. ही चिन्हे चित्रांच्या संदर्भात दृश्य अवकाशाच्या स्वरूपाची असतात. ही चिन्हांची भाषा वाचता येणे, दृश्यानुभवातून संघटित झालेल्या चिन्ह घटकातून एक समग्र अनुभव पाहता येणे ही सुद्धा एक साधनाच आहे मित्रांनो. वारंवार चित्र शिल्प पाहण्यातून त्यांची रसग्रहणे समीक्षा वाचून ही चिन्हांची भाषा उलगडण्याचा सराव रसिक दर्शकाला होत असतो. कलांची प्रदर्शने पाहण्यातूनही हा अनुभव वाढत असतो. थोडक्यात कलांची भाषा समजणारा दर्शक हा येथे रसिक या पदास पात्र ठरतो. एक छोटे उदाहरण घेऊन हा मुद्दा आपण समजून घेऊया. उदाहरणार्थ, एका चित्रकाराला लाल रंगाच्या घोड्याचे चित्र काढावयाचे होते, पण तो काही त्या घोड्याचे पाय, शेपूट, कान, नाक, डोळे, आयाळ अशी शरीर घटकांची प्रतिकृती काढीत नाही. ते काम एखादा छायाचित्रकारही करू शकेल. चित्रकाराला घोड्याचा जो अनुभव आला आहे तो अनुभव त्याला रंगांच्या माध्यमातून चित्रफलकावर चिन्हांकित करावयाचा आहे. त्याला जाणवलेला घोडा हा त्याच्या गतीमध्ये, धावण्याच्या मुक्त क्रीडेमध्ये, शक्तिमत्तेमध्ये असल्यामुळे तो कोऱ्या चित्रफलकावर तांबड्या रंगाची मुक्त उधळण करतो आणि त्याला घोडा असे नाव देऊन मोकळा होतो. दर्शकाला ही तांबड्या रंगाच्या मुक्त उधळणीची चित्रभाषा वाचता आली तरच त्याला तो गतिमान, शक्तिभारी, लाल रंगाचा लयबद्ध दौडणाऱ्या रेषा
रंगातला घोड्याचा दृश्यानुभव पाहता येईल. म्हणूनच आपण दर्शकाला केवळ प्रेक्षक असे म्हणत नाहीत, तर त्याला रसिक असे देखील म्हणतो. रसिक हा सहृदय असतो. कलानुभवांची चिन्ह भाषा वाचण्याचे किमान कौशल्य त्याने संपादित केलेले असते. कलावंताने दृश्यानुभवात मोकळ्या सोडलेल्या जागा स्वतःच्या कल्पकतेने भावयत्री प्रतिभेने भरता येण्याचे तंत्र त्याला अवगत झालेले असते. त्यामुळे काही वेळा कलावंताला अभिप्रेत नसलेला आणखी नवाच अर्थ जन्माला घालण्याचे कामही रसिक करीत असतो. म्हणूनच कला व्यवहारात कलावंतांच्या संदर्भात कलाकृती आणि रसिकाच्या संदर्भात कलाकृती ही भिन्न पदे ठरतात. कलावंतांच्या संदर्भात कलाकृतीला आपण कलावस्तू असे म्हणतो, तर रसिकाने दिलेल्या प्रतिसादातून जो सौंदर्यानुभव निर्माण होतो त्याला आपण सौंदर्य वस्तू असे म्हणतो. कला व्यापारात कलावस्तू आणि सौंदर्य वस्तू यांचा गुणाकार आढळतो. कलावंतांच्या प्रतिभा, आविष्कार आणि रसिकांच्या सौंदर्यानुभव हे कला व्यापारातील दोन ध्रुव असून त्यांच्या सहसर्जक क्रिया व्यापारातून कला व्यवहार घडत असतो. मित्रांनो, समीक्षक हा कला व्यवहारातील आणखी एक महत्त्वाचा घटक. समीक्षक हा आधी जाणकार रसिक असावा लागतो. त्याला कला परंपरांची आणि सौंदर्य शास्त्राची जाण असते. त्याचा आस्वादानुभव हा कला परंपरेच्या सौंदर्यशास्त्रीय मूल्य दृष्टीतून घेतला जातो. त्याला सर्वसामान्य रसिकाच्या तुलनेने कलाकृतीतल्या दृश्यानुभवांचे अनेक मूर्त अमूर्त पदर उलगडलेले असतात. दृश्यानुभवाच्या रचनेचे तत्व उलगडून दाखविणे, दृश्य शैलीचा परंपरा शोधणे, कला घटकांच्या रचनेतील प्रतिभा, प्रतीके व अलंकरण सौंदर्य उलगडून दाखविणे, कला मूल्यांच्या संदर्भात कलाकृतीचे मूल्य जोखणे ही कामे समीक्षक करीत असतो. तर मित्रांनो, ही समीक्षकांची कामे होती. दर्शक रसिकांची अभिरुची घडविण्यात समीक्षकाचा वाटा मोठा असतो. प्रसंगी कलावंतालाही समीक्षकाच्या अभिप्रायांचा, विशेषणांचा पुढील निर्मितीसाठी मार्गदर्शक उपयोग होऊ शकतो. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण रसिक, समीक्षक याच्याविषयी विस्तृत माहिती घेतली. चित्रकला व शिल्पकला एक कला व्यवहारमध्ये. ह्याच मुद्द्यामध्ये पुढे कला शिक्षण याला कंटिन्यू करूया. कला शिक्षण हा देखील महत्त्वाचा मुद्दा येतो. तर हा चित्रकला व शिल्पकला एक कला व्यवहार स्वरूप पुढे आपण कंटिन्यू करूया. कला शिक्षण हा कला व्यवहारातील संस्थात्मक स्वरूपाचा घटक आहे. चित्र शिल्पांची भाषा शिकविणे, विविध काळातील चित्रशिल्पांच्या शैलींची ओळख करून देणे, चित्र कसे काढावे, त्यासाठी माध्यमांचा वापर कसा करावा, चित्रशैली आणि तंत्र कसे अवगत करावे, चित्रानुभव व शिल्पानुभव कशाला म्हणावे या विषयीचे संकल्पनात्मक व सौंदर्यशास्त्रीय ज्ञान देणे हे कला शिक्षण संस्थांचे उद्दिष्ट असते. कला शिक्षणात शरीरशास्त्र, मानसशास्त्र, रंगद्रव्यशास्त्र यांचाही समावेश असतो. नवनवीन कलावंतांची पिढी पुढे येण्यासाठी कला शिक्षण संस्थांचा फार मोठा सहभाग असतो. लंडनची रॉयल स्कूल ऑफ आर्ट किंवा भारतातील जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेली शांतिनिकेतन संस्था, बडोद्याचे कलाभवन ह्या कला शिक्षण
संस्था प्रसिद्ध असून त्यांनी आधुनिक कला परंपरा जोपासण्यात मोठा वाटा उचललेला आहे. कला व्यवहारातील कलावंत, कलाकृती, रसिक, समीक्षक या व्यक्ती आणि कला दालने, कला संग्रहालय, कला शिक्षण संस्था या संस्था आपल्या पद्धतीने कला व्यवहाराला योगदान करीत असतात. कला व्यवहारातील ह्या सर्व घडामोडीतूनच कलेतिहास निर्माण होत असतो. म्हणजे कलांचा इतिहास निर्माण होत असतो. कलेच्या इतिहासातील विविध टप्प्यांवर विकसित झालेल्या शैली, संप्रदाय, रचना, वैशिष्ट्ये व कला तत्वांचे व्यवस्थापन करण्याचे काम कला स्वरूपशास्त्रात किंवा सौंदर्यशास्त्रात केले जाते. या सर्वांनी मिळून कला व्यवहार आकाराला येत असतो. म्हणजे एका अर्थी हा सर्व कला व्यवहार दृश्य कलांच्या बाबतीत दृश्य निर्माण करणे, दृश्य पाहणे यांच्या भोवतीच गुंफलेला गेलेला असतो. दृश्यानुभवाच्या संदर्भातील ही प्रक्रिया आस्वादाखेरीज पूर्ण होत नाही. तोपर्यंत कला वस्तू ही अपूर्ण वस्तू असते. रसिकाच्या प्रतिसादानेच ती पूर्ण होते. म्हणून कला व्यवहार हा एक चक्राकार व्यवहार असून कला व्यवहारातील वरील सर्व घटक हे एकमेकांशी सौलभतेने जोडले गेलेले आहेत. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी जो पहिला मुद्दा होता आपला, चित्रकला व शिल्पकला एक कला व्यवहार याचे स्वरूप स्पष्ट करा, याच्यामध्ये रसिक, समीक्षक, कला शिक्षण हे मुद्दे महत्त्वाचे होते. ह्या मुद्द्यांना अनुसरूनच चित्रकला व शिल्पकला एक कला व्यवहाराचे स्वरूप हे पूर्णपणे स्पष्ट होते. याच्याविषयी आपण माहिती ह्या मुद्द्यामध्ये घेतली. तर चला मित्रांनो, आता आपण पुढचे जे मुद्दे येतात. आपला हा जो पहिला मुद्दा होता, तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिला जो मुद्दा होता, चित्रकला व शिल्पकला एक कला व्यवहार स्वरूप स्पष्ट करा, याच्याविषयी माहिती घेतली. आता हा जो पहिला मुद्दा आहे, चित्रकला व शिल्पकला एक कला व्यवहार, याच्यामध्ये आणखी लगभग आपले एकूण जे आहेत 5 मुद्दे येतात. ती अशी मित्रांनो, 5 नाही 6 मुद्दे येतात. ती अशी: चित्राची व्याख्या पहिला मुद्दा, दुसरा रेषा आणि आकार, तिसरा मुद्दा चित्राची रचना व उदाहरण, चौथा मुद्दा रेषांच्या प्रकारांची नावे, पाचवा मुद्दा पोत संकल्पना व उदाहरण आणि सहावा मुद्दा रंग घटक. तर या मुद्द्यांविषयी आपण या ठिकाणी माहिती समजून घेऊया. तर चला मित्रांनो, सर्वात पहिला मुद्दा याच्यामध्ये चित्राची व्याख्या. बऱ्याच वेळेला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, चित्र म्हणजे काय, असा प्रश्न येऊ शकतो. त्यावेळेला हा मुद्दा तुम्हाला कामात येईल उत्तर लिहिण्यासाठी. तर चला मित्रांनो, चित्राची व्याख्या याच्याविषयी माहिती अशी: चित्र शिल्पाच्या कला व्यवहारातील विविध घटकांची आपण तोंड ओळख करून घेतली आहे. आता आपण चित्र कशाला म्हणावे, शिल्प कशाला म्हणावे या प्रश्नांना धरून चित्रशिल्पाचे स्वरूप समजावून घेऊ. कुठल्याही कागदावर, कापडावर, भिंतीवर, जमिनीच्या सपाट पृष्ठभागावर चित्र काढण्यात येते. त्यांना आपण कलांच्या परिभाषेत चित्रफलक, कॅनव्हास असे म्हणतो. या चित्रफलकावर रंग, रेषांच्या सहाय्याने जो आकार निर्माण केला जातो त्याला सर्वसाधारणपणे आपण चित्र असे म्हणतो. पण कशाही पद्धतीने काढलेल्या आकाराला आपण चित्र म्हणत नाहीत. मग आपण काढलेल्या आकाराला आपण
आपण काढलेल्या आकाराला आपण चित्र म्हणत नाहीत, मग आपण कशाला चित्र म्हणतो ते समजून घेण्यासाठी आपण प्रथम चित्राची व्याख्या समजून घेऊया. ती अशी: चित्र म्हणजे द्विमित पृष्ठभागावर रंग रेषादी द्रव्यांच्या साहाय्याने निर्माण केलेली अभ्यासात्मक प्रतिमा. या प्रतिमेला लांबी आणि रुंदी ही 2 परिमाणे असतात, त्यालाच चित्र असे म्हणतात. तर मित्रांनो, ही होती चित्राची व्याख्या आणि हा मुद्दा या ठिकाणी आपला पूर्ण झालेला. आता नंबर 2चा मुद्दा आहे रेषा आणि आकार. त्याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी: चित्रे हे चित्रफलकावर काढण्यात आलेल्या रंगरेषांनी निर्माण होत असली तरी तो चित्रानुभव होण्याकरिता रंगरेषा चित्रफलकावर कशा पद्धतीने मूर्त रूप घेतात ते समजून घेणे आवश्यक आहे. चित्रफलकावर कलाकार पेन्सिलीने रेषा ओढतो तेव्हा त्यातच एक गती रेषेच्या माध्यमातून साकार होते. आता ह्या रेषेतून आकारांची जाणीव किंवा दृश्यानुभव कसा निर्माण होतो हे आपण पाहूया. आपल्या रोजच्या अनुभवातून आपण काचेवर पावसाच्या थेंबांचे ओघळ पाहतो, स्थिर पाण्यावरच्या तरंग रेषा पाहतो. एखाद्या झाडाची फांदी कुणी जमिनीवरून फरफटत नेली तर पाठीमागे उमटणाऱ्या गतिमान रेषांची झुंबड आपण अनुभवलेली असते. अशा प्रकारच्या दृश्यानुभव हा रेषेच्या माध्यमातून चित्रकाराला दिसतो. मग एखादे हरिण बागडत असले तरी तो स्वच्छंद दौडण्याचा अनुभवही धावत्या उडत्या रेषातूनच चित्रकाराला भावतो आणि तो चित्रफलकावर अशा धावत्या उडत्या रेषांचे फटकारे मारून हरणाच्या गतीचा दृश्यानुभव चित्रबद्ध करत असतो. त्याच्यासाठी उदाहरण म्हणून कवितेच्या आपण 4 ओळी या ठिकाणी पाहूया. त्या अशा: ठाम दांडीवर ठाय जरासे, ठाम दांडीवर ठाय जरासे, निसटून पुन्हा घे कोलांटी, निसटून पुन्हा घे कोलांटी. इथे इथे तर तिथे तिथेही, इथे इथे तर तिथे तिथेही, पलटून उलटी उलटून पलटी, पलटून उलटी उलटून पलटी. तर मित्रांनो, या कवितेतील दांडीवरून कोलांट उड्या घेणारी खेळराणी, तिचे लवचिक लवलवणारे शरीर कवीला मंत्र भारल्या त्रिकोणमितीच्या रेषांच्या लयबद्ध हालचालीच्या स्वरूपात भावले. उलट पालट कोलांट उड्या घेणारी खेळराणी कवीला गोलाकार आवर्तनी रेषासारखी या ठिकाणी वाटते आणि त्या पद्धतीने मग तो चित्रानुभव चित्रकार जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, तर हा होता रेषा याच्याविषयी माहिती. आता आकार, इथं 2 मुद्दे आहेत, रेषा आणि आकार. तर आता आकार याविषयी माहिती पाहूया. ती अशी: रेषा ही बिंदूंनी बनत असते, परंतु बिंदू हा दृश्यानुभव नसतो. बिंदूंनी साधलेली रेषा ही मात्र आपल्याला दृश्याकडे घेऊन जाते. रेषा फिरते आणि त्यातून कोऱ्या चित्रफलकावर एक विशिष्ट क्षेत्र बंदिस्त होते, त्याला आपण आकार असे म्हणतो. रेषांच्या या क्षेत्रांतर्गत आकारालाच चित्रकलेच्या भाषेत बंदिस्त अवकाश असेही म्हणतात.
अवकाश म्हणजे एक मोकळी जागा, एक पेस, इंग्रजीत त्याला पेस असे म्हटलेले आहे. तर मित्रांनो, ही होती आकार याविषयीची माहिती. तर या ठिकाणी आपला दुसरा जो मुद्दा आहे रेषा आणि आकार, लाईन अँड शेप, हा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे मित्रांनो. आता आपण पुढचा जो मुद्दा आहे, तिसऱ्या नंबरचा मुद्दा या ठिकाणी चित्राची रचना याच्याविषयी माहिती पाहूया. ती अशी, चित्रकार चित्र काढताना चित्र घटकांची रचना करतो. अशी रचना करण्यासाठी तो चित्र घटकांचा व रचना तत्वांचा संबंध जोडतो. रेषा हा चित्र घटक आणि चित्रफलकावरील अवकाश हे तत्व त्याच्या समायोजनातून तो चित्राची रचना करतो. रेषेमुळे चित्रफलकावरचा अवकाश विभागला जातो. उदाहरणार्थ, कोऱ्या चित्रावकाशावर मधोमध काढलेली रेषा, चित्र चौकटीत तळाला काढलेली रेषा आणि चित्र चौकटीच्या शिरोभागाकडे काढलेली रेषा, यातून चित्रफलकावर वेगवेगळ्या स्वरूपाचा दृश्यानुभव निर्माण होतो. याचाच अर्थ कागदावर रेषा काढणे ही अवकाशाला आकार देण्याची क्रिया ठरत असते. चित्रफलकाच्या मोकळ्या जागेवर एखाद्या चित्रघटकाचे आरोपण करणे म्हणजे धन अवकाश आणि ऋण अवकाश यांच्यात योग्य संवाद निर्माण करणे. धन अवकाश म्हणजे चित्र चौकटीतील रेषांनी किंवा रंगांनी बंदिस्त केलेले क्षेत्र, त्यातून विशिष्ट आकार निर्माण होतो. याखेरीज चित्रफलकावरील उरलेल्या जागेस ऋण अवकाश असे म्हणतात. हा रिक्त अवकाश धन अवकाशातील आकाराला दृश्यात्मकता देण्याचे कार्य करीत असतो. म्हणून चित्र काढणे म्हणजे चित्र चौकटीत धन व ऋण अवकाशांमध्ये संगती विसंगतीच्या स्वरूपाचे नाते प्रस्थापित करणे. ही संगती किंवा विसंगती आकारांच्या आवृत्तीतून निर्माण करता येते. यालाच पुनरावृत्तीचे तत्व असे म्हटलेले आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण आता चौथा मुद्दा पाहूया. कारण तिसरा मुद्दा जो होता चित्रांची रचना याच्याविषयी माहिती या ठिकाणी संपलेली आहे. आता चौथा मुद्दा जो आहे रेषांच्या प्रकारांची नावे, ती अशी. रेषांच्या प्रकारांमध्ये पहिला प्रकार आडव्या रेषा, दुसरा प्रकार वर्तुळाकार रेषा, तिसरा प्रकार उभ्या रेषा, चौथा प्रकार तरंग रेषा, पाचवा प्रकार लयबद्ध रेषा, सहावा प्रकार तुटक रेषा, सातवा प्रकार खंडित रेषा, आठवा प्रकार सर्पिलाकार वेटोळ्या, नववा प्रकार तिरप्या रेषा, रेषांचा 10वा प्रकार आवर्तन रेषा, रेषांचा 11वा प्रकार छेद रेषा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जो चौथा मुद्दा होता रेषांचे प्रकार, हे एकूण किती आहेत? मग 11 आहेत. बऱ्याच वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येऊ शकतो की रेषांच्या प्रकारांची नावे लिहा, तर त्यावेळेला उत्तर लिहिता आलं पाहिजे. रेषांच्या प्रकारांची नावे किती? तर 11. आणि ते सर्व 11 रेषांचे प्रकार नावे मी तुम्हाला या मुद्द्यामध्ये सांगितले, ती लिहिता यायला पाहिजे. तर चला मित्रांनो, आता पाचवा मुद्दा पोत संकल्पना याच्याविषयी माहिती पाहूया. टिंबांच्या आणि रेषांच्या साहाय्याने चित्रफलकावर पोताचा
प्रत्यय देता येतो. कोऱ्या पृष्ठभागावर टिंबांच्या व रेषांच्या दाटीतून घनतेचा पोत साकार करता येतो, तर त्यांच्या पातळ मांडणीतून मोकळेपणाचा खडबडीतपणाचा पोत निर्माण करता येतो. चित्र काढताना रेषा आणि टिंबांच्या पातळ दाट रचना साधून चित्रातील अवकाशात उठाव निर्माण करतो व आपल्याला त्यातून पोताचा प्रत्यय येतो. खालचे वृक्ष आणि या ठिकाणी वृक्षाचे चित्र आहे समजा, तर या ठिकाणी वृक्षांच्या पर्णसभारातील धनगर्दता आणि पाराच्या दगडी बांधकामातला बोद्रेपणा त्यांचा प्रत्यक्ष रेषांचा दाट विरळ मांडणीतून साधला जातो. मित्रांनो, चित्राच्या रचनेत रेषा व आकार याप्रमाणेच रंग घटकाला देखील तेवढाच महत्त्व आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पोत संकल्पना ही समजून घेतली. चौथा मुद्दा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाचवा मुद्दा पोत संकल्पना हा पूर्ण झालेला आहे. आता सहावा मुद्दा जो आहे तो म्हणजे रंग घटक, याच्याविषयी आपण माहिती घेऊया. ती अशी, आपल्याला कुठलेही दृश्य पाहण्यासाठी प्रकाश लागतो, म्हणून चित्रकलेत प्रकाश तत्वाला मूलभूत स्थान आहे. विज्ञानाच्या अभ्यासातून आपल्याला हे ठाऊक आहे की सप्तरंग हे प्रकाशाचेच घटक आहेत. चित्रकलेत हे प्रकाश तत्व रंगद्रव्याद्वारे साक्षात होत असते. चित्रकलेतील रंग घटकांचे शास्त्र हे रंगद्रव्याच्या गुणधर्मावर आधारलेले आहे. मुळात रंग ही एक दृश्य संवेदना असते. ती चित्रफलकावर साकार करण्यासाठी रंगद्रव्यांचे चित्रफलकावर लेपन करावे लागते. त्यातून विशिष्ट रंगाची दृक संवेदना निर्माण होते. ही दृक संवेदना रंगभाव व रंगांचा उठाव या स्वरूपाची असते. उदाहरणार्थ, लिंब फळाच्या पृष्ठभागावर प्रकाशाच्या व छायाभेदामुळे कमी अधिक पिवळेपणाच्या अनेक छटा निर्माण होतात. त्याला चित्रकलेच्या परिभाषेत रंगभार, कलर व्हॅल्यू असे म्हणतात. काही रंग हे नजरेला उष्ण भावतात, तर काही रंग हे नजरेला शीतल भावतात. उदाहरणार्थ, पिवळा, लाल, केसरी हे उष्ण रंग आहेत मित्रांनो, तर निळा, जांभळा, हिरवा हे रंग शीतल आहेत. याला रंगभाव असे म्हणतात. काही रंग आपल्याला उठावदार भासतात, ते चटकन लक्ष वेधून घेणारे असतात, तर काही रंग हे स्तब्ध असतात. उदाहरणार्थ, पिवळा, लाल हे रंग उठावदार आहेत, तर जांभळा, निळा हे रंग तुलनेने स्तब्ध आहे. यालाच रंगांचा उठाव असे म्हणतात. रंगांच्या ह्या गुणधर्माचा वापर करून चित्रकार आपल्या चित्रात दृश्याच्या विविध शक्यता निर्माण करतो. उदाहरणार्थ, लिंब फळाच्या पृष्ठभागावरील पिवळेपणाच्या कमी अधिक छटांतून त्या फळाला चित्रकार एक व्यक्तिमत्व प्राप्त करून देतो. चित्रातल्या आकारातील खोली, घनता यांचे दृश्य रूप रंगांच्या ह्या गुणधर्मामुळेच साकार होते. रंग घटकाला चित्रात म्हणूनच रचनेच्या दृष्टीने आणि रसिकांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेच्या दृष्टीने महत्त्व असते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने रंग घटक हा मुद्दा देखील या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या
या व्हिडिओमध्ये पुस्तक पहिले घटक क्रमांक 4 चित्रकला व शिल्पकला याच्याविषयी आपण माहिती घेताना सर्वात पहिला मुद्दा चित्रकला व शिल्पकला एक कला व्यवहार स्वरूप स्पष्ट करा याच्याविषयी माहिती घेतली। त्याच्या अंतर्गत येणारे जे विविध मुद्दे होते, या पहिल्या मुद्द्यांतर्गत येणारे विविध मुद्दे जसं चित्रांची व्याख्या पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा रेषा आणि आकार, तिसरा मुद्दा चित्रांची रचना व उदाहरण, चौथा मुद्दा रेषांच्या प्रकारांची नावे, पाचवा मुद्दा पोत संकल्पना व उदाहरण आणि सहावा मुद्दा रंग घटक याच्या विषयी विस्तृत माहिती आपण ऐकून घेतली, समजून घेतली। त्याचबरोबर आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये घटक क्रमांक 4 चित्रकला व शिल्पकला याच्यातला दुसरा मुद्दा चित्रांचे दृश्य घटक व रचना तत्वे आणि तिसरा मुद्दा चित्र माध्यम व प्रकार याच्या विषयी नवीन व्हिडिओ आपण समजणार आहोत। तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओ जो आहे त्याची तुम्ही प्रतीक्षा करा। लवकरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी पाठवणार, बघत राहा मित्रांनो, कारण आपल्याला HUM 101 हे पुस्तक पहिले घटक क्रमांक 4 चालू आहे। पहिल्या पुस्तकामध्ये 5 घटक आहे आणि नंतर दुसऱ्या पुस्तकामधले आणखी घटक, असं पूर्ण पुस्तक जे आहे त्याच्या घटकांची माहितीचे जे व्हिडिओ आहे मी तुम्हाला पाठवत राहणार। तुम्ही येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओच्या प्रतीक्षेत राहा। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत। जाता जाता महत्त्वाची माहिती, जर तुम्हाला हा व्हिडिओ आणखी चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर सदर व्हिडिओ जो आहे तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकून घ्या, समजून घ्या। याच्यावर नोट्स काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता। तर अशा पद्धतीने वारंवार तुम्ही जर व्हिडिओ ऐकला, समजला तर घटक तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल मित्रांनो। तर चला मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश, कोविड-19च्या या जागतिक महामारीमध्ये घरात राहा, सुरक्षित राहा, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी। ह्या महत्त्वाच्या संदेशाबरोबरच जाता जाता सर्व विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्याने जे मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवणार आहे त्याच्याविषयीची नोटिफिकेशन माहिती तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल। म्हणून सबस्क्राईब जरूर करून घ्या, सर्वात प्रथम सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर आम्ही जी लिंक पाठवतो व्हिडिओ तयार झाल्यानंतर ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। त्याचबरोबर मित्रांनो, जाता जाता सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार, मंगलमय शुभकामनाएं।